कोकणामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विजयाबद्दल बोलायला जावं हे मी म्हटलोच होतो आणि आता याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर IBN लोकमतच्या न्यूजरूममधनं IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत। सर, आपण पाहतोय की कशा पद्धतीचा हा विजय, म्हणजे ठिकठिकाणी नात्यांविरुद्ध नातं होतं आणि त्यात आपण बघतोय की रोह्याचा गड जो आहे तो तटकरेंनी राखलेला आहे। पहिले तर खरं आपण तटकरेंकडे जाऊयात। सुनील तटकरेजी, काय आपली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया हीच असेल की गेल्या माझ्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या राजकीय आयुष्यातला सर्वात कसोटीचा एक क्षण होता। काही सुप्त शक्ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असताना माझ्या तमाम रोहेकर अष्टमीकर नागरिकांनी जो विश्वास दर्शवला, 17 पैकी 13 जागांच्यावरती यश मिळालं। नगराध्यक्षाचे उमेदवार 69% होईना पण मतांनी त्या ठिकाणी निवडून आले आणि जी काय 30 वर्षे मेहनत घेतली त्याचं क्षमाचं एक चीज माझ्या रोहा अष्टमीच्या नागरिकांनी केलं, याचा मला आनंद अभिमान नक्कीच वाटतो। तटकरेजी, आता आपण म्हणालात की गेल्या 30 वर्षामध्ये आपण जे काम केलं त्याचं चीज या निवडणुकीत निकालानंतर झाल्यासारखं तुम्हाला वाटतं का? इतकी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती? तुमच्या घरातीलच मुलगा तुमच्या विरोधात कशामुळे गेला होता? काय ही नेमकी काय कारण आहेत? हे महाराष्ट्राच्या राजकारणाला जे भाऊबंदकीचं ग्रहण लागलेलं आहे हे अन्य पक्षात सुद्धा आहे, तुमच्या पक्षात सुद्धा आहे आणि आता हे तुमच्या घरात आलं, त्यावेळेस तुम्हाला तुमची पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावायला लागली होती। कसा अनुभव होता हा? कसं आहे की कौटुंबिक जीवनातला अत्यंत दुर्दैवी असा क्षणच मला त्या निमित्ताने म्हणावं लागेल। ज्या वेळेला अशी घटना एखाद्या कुटुंबामध्ये घडत असते, त्याचे क्लेश, त्याच्या यातना ह्या केवळ समजून घ्याव्या लागत नाहीत, तर त्याच्यावरती मात करत इच्छाशक्तीच्या बळावरती काम करण्याची आवश्यकता असते। शेवटी मी मानलं की माझे कार्यकर्ते, माझी जनता हे माझ्यासाठी कर्म आहेत आणि सतत कर्म करत राहणं या मनोभूमिकेतून या निवडणुकीमध्ये मी उतरलो। रोहा अष्टमीच्या नागरिकांनी यामध्ये विश्वास दर्शवला। श्रीवर्धनमध्ये सुद्धा चांगल्यापैकीचं यश पक्षाला त्या ठिकाणी मिळालं, याचा मला निश्चितच आनंद आहे। तटकरेजी, आता आपण पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर गेल्या वेळेस ज्या नगरपालिकांच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी क्रमांक 1 होतं, त्यानंतर काँग्रेस नंबर 2ला होतं आणि शिवसेना भाजप त्यानंतर होतं। आणि अनेक म्हणजे 90हून अधिक नगरपालिका होत्या जिथे भाजपला खातंसुद्धा उघडता आलेलं नव्हतं। अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या 4 ते 5 जागासुद्धा नसायच्या। पण आता ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः ग्रामीण भागाचं निमशहरी भागात रूपांतर होण्याची जी प्रक्रिया ज्या परिसरात आहे तिथला हा सगळा परिसर आहे आणि तिथे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसतं। तुम्ही काय सांगाल? प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? एक तर असं पाहिलं तर 2014मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला एक चांगल्यापैकी यश मिळालं। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं। राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सेनेचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि सत्तेची पूर्ण समीकरणं त्यांच्या बाजूला असताना जो निकाल, जो विजय त्यांना अपेक्षित असायला पाहिजे होता तो त्यांना मिळू शकलेला आहे। एखादा पक्ष सत्तेवरती आल्याच्या नंतर नागरिकांचा कौल पक्षाच्या पाठीमागे मिळवणं तसं विकास कामाच्या बळावरती सोपं जातं, परंतु सरकारकडनं जे काही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी काय भूमिका त्या ठिकाणी घेतली त्याचा एकतरीचा परिणाम पाहायला मिळतोय। संख्याबळ वाढलं असेल परंतु ज्या पद्धतीने लोकसभेत आणि विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं त्या या यशाची जर काही तुलना करायची झाली तर यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची पिछाड झाली आहे असं नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल आणि मानावं लागेल। निश्चितच आपण जे म्हणता ते बरोबर आहे, कारण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे मतांचं प्रमाण होतं शिवसेना आणि भाजपचं त्यापेक्षा निश्चितच या नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। परंतु नोटबंदीनंतर अस्वस्थ झालेलं जनमन आणि गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या निमित्ताने लोकांनी काढलेले मोर्चे, याच्यामध्ये मराठा मोर्चा हा आणि मराठा मोर्चांच्या जोडीला अन्य लोकांनी म्हणजे दलित आणि अन्य जातींनी काढलेले मोर्चे, या सगळ्या पार्श्वभूमीवर असं वाटत होतं की राज्यातील जनता अस्वस्थ आहे आणि ती अस्वस्थता मतपेटीमध्ये पाहायला मिळेल।
परंतु विरोधी पक्षच ती अस्वस्थता एनकॅश करायला कमी पडलेले दिसत आहेत, असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, असं मी एवढ्यासाठीच मानत नाही, कारण नोटाबंदीच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याचं स्वागत केलं. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य माणसाला जो त्रास सहन करावा लागला त्या संदर्भामध्ये योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्याचा थोडाफार कदाचित परिणाम या निवडणुकीमध्ये झाला असेल. पण प्रामुख्याने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सरकारचा जो नाकर्तेपणा आहे, विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारने दाखवलेली उपेक्षा आणि शहरं स्मार्ट शहरं करणार, सिटी करणार अशापैकी जी काही घोषणा केली गेली होती, या सर्वच पातळीवरती सरकारला आलेलं पूर्णपणाचं अपयश हे निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. कारण आपण बघाल तर 165 आमदार आज सत्तारूढ पक्षाचे आहेत, 43 खासदार आज सत्तारूढ पक्षाचे आहेत. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात, विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात, विशेष करून विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांना ज्या पद्धतीने पिछाड सहन करावं लागलेली आहे, हे त्यांच्या नाकारतेपणाचं लक्षण आणि लोकांनी लोकशाहीचा दिलेला एक स्पष्टपणाचा कौल, हे एक स्पष्ट चित्र महाराष्ट्रामध्ये या मिनी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या मिनी असेंब्लीच्या मिनी विधानसभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी प्रचार तितक्या जोरात केला, परंतु तितका प्रचार मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून अन्य पक्षांकडून केला गेल्याचं दिसलं नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने एक खेळी खेळली होती त्याचा फायदा भाजपला निश्चित झालेला दिसतोय. कारण गेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या भाजपकडे फक्त 3 जागा होत्या त्या आता 10 पटीने आत्ता या टप्प्यापर्यंत वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. 30हून अधिक ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष बसतील अशी चिन्ह आत्ता दिसत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष ही खेळी समजण्यात अपयशी ठरले असं नाही म्हणता येणार का? एक असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा जसा फायदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यात उठवला, तसं यावेळेला सुद्धा उठवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच 15 वर्षापूर्वी ज्याला मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला आम्ही थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीचा एक प्रयोग घेतला होता. तो अपयशी झाला म्हणून आम्ही नगरसेवकातून नगराध्यक्षाची प्रक्रिया आणली. यावेळेला मात्र या सरकारने पूर्णपणाने राजकीय हेतू लक्षामध्ये ठेवत थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी बदल केला. त्याचा अपेक्षित असलेला फायदा त्यांना मिळू शकला नाही. त्यांना हा नियमामध्ये बदल करत असताना त्यांना जे अभिप्रेत होतं की स्वीप केलं जाईल महाराष्ट्रामध्ये, पूर्णपणाने एकांगीपणाने भारतीय जनता पक्ष शिवसेना त्या ठिकाणी सत्तेवरती येईल असा जो त्यांना त्यावेळेला विश्वास वाटत होता, अशापैकीच्या कायद्यामध्ये बदल करत असताना त्या विश्वासाला नक्कीच महाराष्ट्रातल्या शून्य नागरिकांनी हा तडा त्या ठिकाणी निश्चितपणाने दिलेला आहे. एक नक्की आहे की यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रचाराच्या सभा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. एक हाती प्रचाराची सूत्रसुद्धा त्यांच्याकडे होती, पण तरीसुद्धा त्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळू शकलं नाही. आमच्याकडून काही प्रमाणामध्ये धनंजय मुंडे माझे त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी प्रचारामध्ये त्या ठिकाणी भाग घेतला आणि एक तऱ्हेचं जनमत पुन्हा एकदा संघटित करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षाला नेहमीच आम्ही ग्रामीण भागाचा पक्ष म्हणून ओळखला जात होतं, पण नागरी भागामध्ये सुद्धा मागच्या निवडणुकीच्याच जवळपास आसपास या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश मिळवलं. याच्यामध्ये फरक असा आहे की मागच्या 3 निवडणुकांमध्ये आम्ही राज्यात सत्तेवरती होतो, यावेळेला ना आम्ही राज्यात सत्तेत ना देशात सत्तेत. तरी पण नागरी भागातल्या लोकांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा मिळवण्यामध्ये आज आमच्या पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले, हे मला या ठिकाणी अत्यंत आवर्जून नमूद करायचं आहे. तटकरेजी, या निवडणुकीमध्ये तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मात्र कुठे फिरताना दिसले नाहीत. याची काय कारणं आहेत? त्यांनी संपूर्ण सूत्र राज्यातील नेत्यांकडे दिलेली आहेत असं मानायचं की अन्य काही कारण याच्या मागे? एक असं आहे महेशजी की आदरणीय पवार साहेबांनी कधीच नगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये सहभाग घेतला नाही. बरोबर. लोकसभा आणि विधानसभामध्ये पूर्णपणाने महाराष्ट्र पादांकरात ते नेहमी करत आले. मागे वेळेला सुद्धा 73 वय असताना ते फिरले, पुढची निवडणूक येतील त्यावेळेला सुद्धा फिरतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा, आजचे मुख्यमंत्री ज्या हिरांनी फिरले तसे पवारसाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्री असताना सुद्धा कधी सहभाग हा घेतलेला नाही. त्याने एक नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार केलेलं आहे.
आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि मला असं वाटतं की साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते निश्चितपणाने यशस्वी झाले. एक अजून एक मला प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारावा वाटतो तो म्हणजे की आता महाराष्ट्रातील एकूण जे राजकीय समीकरणं होती ही राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसतात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याचं विश्लेषण धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीय ध्रुवीकरण असं केलेलं आहे. आपण या सगळ्या निवडणूक निकालाचं विश्लेषण कसं कराल? एक असा की धर्माच्या नावावरती आणि जातीच्या आणि विशेष करून समाजाच्या नावावरती ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही राजकीय शक्तींनी निश्चितपणाने करण्याचा केला. मला ठिकठिकाणच्या निकालची पूर्णपणाने माहिती नाही, परंतु माझ्या जिल्ह्यातले निकाल मात्र या ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला धर्माच्या नावावरती आणि समाजाच्या नावावरती. त्याला म्हटलं माझ्या जिल्ह्यातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विश्वासातल्या जनतेने कार्यप्रणालीवरती विश्वासातल्या जनतेने पूर्णपणाने नाकारलेलं आहे. हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.